हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण इथं बनवणार आहे केक कोणता, तर चॉकलेट ट्रफल, तो पण फुल ट्रफल बनवणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि पूर्ण पहा। आणि आपल्या पेजवर जर नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओला, आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि नक्की ट्राय करा, ठीक आहे। आता इथे घेतला आहे मी मोर्डेचा डार्क कंपाऊंड आहे। हा पूर्ण एक लॉंग पट्टी आहे घेतलेली, जवळजवळ ही अर्धा किलोचा जो डार्क कंपाऊंडचा पॅकेट येतो त्यातून एक स्लाइडिंग पूर्ण घेतलेली आहे, 100 ग्रॅमच्या वरती आहे। आणि इथं घेतली आहे अमूलची फ्रेश क्रीम, ठीक आहे। तर आपण मेजरिंग करून पाहणार आहे। तर हा एक कप आहे ना, त्या कपामध्ये 100 ग्रॅम म्हणजे 200 ग्रॅम असं बसतं वेट, म्हणजे मैदा आपण वगैरे घेतो तसं, ठीक आहे। तर इथं एवढा कप भरून घेतलेला आहे, म्हणजे हा आपला 150 ग्रॅम डार्क कंपाऊंड आहे। आणि अमूलची फ्रेश क्रीम घेणार आहे आपण हाफ कप, ठीक आहे। तर जेवढं आपण चॉकलेट घेईल त्याच्या अर्ध डार्क कंपाऊंड घ्यायचं। जर तुम्हाला जास्तच चॉकलेट हवं असेल तर त्याच्या थर्ड म्हणजेच अर्ध्यातला पण थोडंसं कमी, म्हणजे अर्धा हाफ कप आहे ना त्याच्यातला पण थोडंसं कमी आपण ही फ्रेश क्रीम घ्यायची। तर ही मी फ्रीझरमध्ये ठेवली होती त्याच्यामुळे ही थिक आहे, तर थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवरती आल्यावरती ती लिक्विडी होते, ठीक आहे। तर ही फ्रीजरच्या बाहेर ठेवायची नाही, फ्रीजमध्येच ठेवायची, तर ती व्यवस्थित राहते। आणि एकदा त्याचं टोपण काढलं आपण, सेल असतं ते, तर काढलं तर ते काय होतं, जास्त दिवस टिकत नाही। आणि जर टिकलं तर ते आपण फ्रीझरमध्येच ठेवायचं। आणि ही मी डबल बॉयलर वगैरे करत नाही आहे, डायरेक्ट गॅसवरती मी हे सगळं मेल्ट करून घेणार आहे। आणि जो बाउल घेतलेला आहे ना तो आहे जाड, ठीक आहे। तर हे मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे अगोदर जर आपल्याला केक आज बनवायचा आहे तर आपल्याला आदल्या दिवशी याची प्रिपरेशन करायची आहे, आणि ह्याला 6 ते 8 तास तरी फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे ते थिक होतं आणि नंतर त्याचं ट्रफल ते रेडी होतं। म्हणून चॉकलेट ट्रफल केक हा कॉस्टली आहे, त्याची प्रिपरेशन पण लॉंग आहे। आणि प्लस पॉईंट म्हणजे पूर्ण चॉकलेटमध्ये केक हा बनतो, कुठेही व्हिप क्रीमचा इथे यूज होणार नाही। तर व्हिडिओ पूर्ण पहा, ठीक आहे। ते इथं पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे, त्याच्यामध्ये अजिबात लम्प्स वगैरे नाही राहिलं पाहिजे, की जेणेकरून आपण ज्यावेळेस पायपिंग बॅगमध्ये नोझलमध्ये केकला पायपिंग बॅगने डिझाईन करायला ज्यावेळेस जातो ना, तर त्यावेळेस ते त्याच्यामध्ये अडकलं नाही पाहिजे। आणि त्याच्यासाठी नोझल कोणतं वापरायचं, स्टार नोझल येतं ना ते, ठीक आहे, ते वापरायचं। त्याचं समोरचं जे होल असतं ना ते पण मोठं असतं आणि त्याची डिझाईन पण खूप छान येते। आणि व्हिडिओ पूर्ण पहा। तर इथं हे अशा प्रकारे सर्व हे आपण मिक्स करून घेणार आहे। आणि एवढा छान ग्लो आला आहे त्या गनाशला, एकदम चमकते। तर सुपर शायनी आपल्या इथं चॉकलेट ट्रफलचा गनाश आणि चॉकलेट ट्रफल रेडी झालेला आहे। आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे नॉर्मल, ठीक आहे, म्हणजे फ्रीझरमध्ये नाही, तर फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं। जर तुम्हाला एक्स्ट्रा चॉकलेट हवं असेल तर अजून चॉकलेट ॲड करू शकता। आणि हे मी 2 वेळा बनवलेलं आहे, आधी मला छोटासाच केक बनवायचा होता, तर मी नंतर थोडासा वेट वाढवलं आणि परत अजून एवढंच मेजरमेंट घेऊन दुसऱ्या डब्यामध्ये ते गनाश केलेलं आहे। आणि अशा प्रकारे इथं मी हाफ KG एवढं ते दोन्ही सेम घेऊन आपला केक रेडी झाला होता 700 ग्रॅम, ठीक आहे। तर 700 ग्रॅमचा चॉकलेट ट्रफल केक रेडी झाला होता। हा छोटासा स्पॉन्ज आहे, 4 इंचच्या टीनमध्ये त्याला बेक केला होता मी। आणि ज्यावेळेस आपण गनाश सेट करायला ठेवतो फ्रीजमध्ये ना, तर ते घट्ट होतं, ठीक आहे। तर ते घट्ट झाल्याच्या नंतर हे असं चमच्याने किंवा विस्कने, तर विस्कने काय होतं, विस्कने आणि चमच्याने दोन्ही ऑप्शन आहेत, त्याने घट्ट झाल्याच्या नंतर त्याची क्वांटिटी आहे ना कमी होते, ठीक आहे। बट आपण वापर करताना त्याचा व्यवस्थित वापर करायचा, की जेणेकरून आपला गनाश पण वेस्ट नाही गेला पाहिजे, ट्रफलचा गनाश, आणि सगळा त्याचा वापर झाला पाहिजे। तर चमच्याने असं सर्व त्याचं क्रीमी आपलं टेक्स्चर करून घ्यायचं आहे। खूप थिक होतं ते, कारण सुरुवातीला आपल्याला ते मिक्स करता नाही येत। तर मेन प्रोसेस ती आहे, जर तुम्ही व्यवस्थित मिक्स नाही केलं तर तुम्हाला केकवरती ते अप्लाय करता येणार नाही। तर इथे मी ह्या केकच्या पण छोटेसंच आहे, 4 इंचच्या टीनमध्ये बेक केला आहे हा। तर याचे 3 लेयर काढून घेतलेले आहेत।
ठीक आहे, अशा प्रकारे. आणि हा जर आपण खाली वरती साई आलेली असते त्याच्यामुळे तो स्टिकी होतो, तर तेवढा आपल्याला काढून टाकायचा असतो. काही व्हिडिओमध्ये स्किप केलेला आहे मी ते, पण इथं दाखवलेलं आहे. आणि त्याच्यावरती पाहू शकता काहीच नाही आहे, तर ते सर्व निघून गेलेलं असतं आणि ते प्रत्येक केकवरती येतंच. ठीक आहे, जर तुम्ही केकचा स्पॉन्ज जर 2-3 तास ठेवला ना तरी ते येतंच. आणि जर आपण लगेच गरम गरम कट करायला घेतलं तर आपल्याला तो वरचा जो लेयर असतो ना, थोडंसं एकदम पातळ लेयर असतो साईसारखा, तर ती काढून टाकावी लागते. तर इथं मी घेतलेलं आहे पायपिंग बॅग. ठीक आहे, त्याच्यामध्ये नोझल वगैरे काही टाकलेलं नाही आहे. व्यवस्थित पायपिंग बॅगमध्ये गनाश भरून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि हे गनाश आपण आतमध्ये लेअरिंग करायला वापरणार आहे. तर हे आपलं पहिलं गनाश आहे जे मी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ते. तर ते नंतर हे सर्व आपलं आतमध्ये जाणार आहे 3 लेअरमध्ये. ओके, आणि शुगर सिरपने सोकिंग करायचं, ते पण ऑप्शनल आहे, कारण चॉकलेट ट्रफलच्या केकला ना सोकिंग करत नाहीत. जर तुम्हाला हवी असेल तर करू शकता. आणि हा केक पण सेट करायला ठेवायचा आहे 2-3 तास तरी, त्याला अजिबात टच करायचं नाही. ठीक आहे, म्हणून कस्टमरला देताना पण अगोदर सांगायचं 1 दिवस आधी ऑर्डर द्या, दुसऱ्या दिवशी केक बनवायचा, नंतर त्याला 2-3 तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचा आणि नंतर कस्टमरला द्यायचा, की जेणेकरून त्यांना पण सेट झालेला केक चांगला टेस्ट पण लागेल आणि त्याचे पीसेस पण व्यवस्थित कट होतील. ठीक आहे, तर हे इथं व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे. तर आपण असं पायपिंग बॅगने पूर्ण लावून घ्यायचं आहे गनाश, आणि नंतर नाईफ त्याच्यावरती फिरवला तरी चालेल. ठीक आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे नंतर पायपिंग बॅगमध्ये आपण एक्स्ट्रा अजून गनाश भरून घेणार आहे. चॉकलेट ट्रफलचं आहे ते, म्हणजे आपण जे लिक्विडी करतो ना ते ह्याचंच असतं, फक्त त्याच्यामध्ये व्हिप क्रीम असते. आणि हा केकचा रेट असतो एक्स्ट्रा नेहमी. कोणत्याही केकपेक्षा चॉकलेट ट्रफल खूप कॉस्टली जातो, कारण त्याचं सर्व मटेरियल म्हणजे 2च वस्तू लागतात त्याला, एक फ्रेश क्रीम आणि एक आपला चॉकलेट डार्क कंपाऊंड. आणि डार्क कंपाऊंड पण आता खूपच रेट वाढलेले आहेत. जिथं तो 140 रुपीजला भेटत होता, आता तो 200ला झालेला आहे. त्याच्यामुळे चॉकलेट केकचा रेट जवळजवळ 1200 रुपये किलो, म्हणजे चॉकलेट ट्रफलचा रेट 1200 रुपये किलो झालेला आहे. तर त्या रेटनेच तो सेल करायचा. ठीक आहे, जर कमी झाला चॉकलेटचा रेट तर थोडंसं रेट कमी करायचा केकचा आपल्या. तर इथं मी सोकिंग केलेलं आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर सोकिंग करायचं नसेल, जर लगेच केक खायचा असेल तर सोकिंग करायची गरज नाही. ठीक आहे, कारण आपलं चॉकलेट ट्रफल आपण असं विस्कून हे चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे, त्याला थोडंसं लिक्विडी टच आलेला आहे, त्याच्यामुळे खाऊ शकता लगेच. तरी पण जर चांगला हवा असेल तर 3 ते 4 तास तरी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा. ठीक आहे, आणि साईडने पण आपल्याला सेम तशीच प्रोसेसने लावायचं आहे. आणि एकदम नाईफ घ्यायचं आहे, गरम नाही करायचं, काही नाही. डायरेक्ट ना थोडंसं जर आपलं गनाश व्यवस्थित कन्सिस्टन्सी असली ना की आपल्याला काही करायची गरज नाही. जर एकदम थिक असेल ना गनाश तर मग आपल्याला थोडंसं पाणी गरम घ्यावं लागतं त्याच्यामध्ये. आणि साईडने पण आपल्याला पायपिंग बॅगनेच गनाश लावून घ्यायचं, म्हणजे कसं वेस्ट पण होत नाही. थोडंसं प्रेस करताना थोडासा त्रास होतो, कारण थिक असतं आणि आपली जी आपण नॉर्मल व्हिप क्रीम लावतो ना ती पटकन होऊन जाते. पण गनाशचा केक बनवताना चॉकलेट ट्रफलचा तर थोडासा वेळ लागतो. नॉर्मल केक आपण हा ट्रफलचा केक बनवता त्याच्यामध्ये आपण नॉर्मल केक 2 तरी बनवून रेडी करू शकतो, एवढे इझी असतात क्रीमचे केक. ठीक आहे, तर अशा प्रकारे पायपिंग बॅगमधलं संपलं ट्रफल की नंतर त्याच्यामध्ये परत भरायचा आणि सेम प्रोसेस आहे. त्याच्यामुळे आपलं गनाश पण एक्स्ट्रा जात नाही आणि जास्त आपला हात पण खराब होत नाही. तरी पण इथं पाहू शकता हाताची हालत काय झाली आहे. ओके, तर अजून हवं असेल तर एक्स्ट्रा लावू शकता, पण शक्यतो गरज नसते. आणि आता पाहू शकता नाईफने फक्त काय करायचं आहे, तर नाईफ फक्त सगळीकडे एकसारखा फिरवायचा आहे आणि नंतर स्क्रॅपरने फिरवलं तरी चालेल. पण नाईफने, हा छोटासाच नाईफ आहे माझ्याकडे, किंवा दुसरा आपण नॉर्मल नाईफने ज्याने आपण कट केला स्पॉन्ज, म्हणजे जो केकसाठी वापरतात ना क्रीम हे लावतात
त्याने केला तरी चालेल, पण ह्याला ना हे आहेत डिझाईन आहे, त्याच्यामुळे मला दुसऱ्या कॉमने कॉम करायची गरज नाही. ह्या नाईफला खूप छान म्हणजे वरती पण एकसारखी डिझाईन आलेली आहे आणि फिनिशिंग पण आलेली आहे. एक्स्ट्रा त्याचा काहीच म्हणजे चांगला वापर झालेला आहे. ठीक आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. कोणत्याही केकवरती आपण कधी मला कॉम नाही भेटला तर मी ह्याच नाईफने त्याच्यावरती कॉम करते. बारीक एकदम डिझाईन आहे पण खूप छान लुक येतो. ठीक आहे. आता हा ट्रफलचा केक आहे ते, आणि जसं आपण आतमध्ये फिरवल तसं त्याच्यावरती लायनिंग येतात, बट व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर नाही दिसत त्याच्यामुळे, नाहीतर खूप छान लुक आलेला आहे इथं या नाईफने. तर तुमच्याकडे पण एखादा नाईफ असेल किंवा कॉम वगैरे घ्यायची गरजच नाही आहे, नाईफ असेल असा तर. आणि इथं मी घेतलेला आहे हा स्टार नोझल आहे, असा असतो बघा. फक्त चॉकलेट मेल्ट झाली पाहिजे पूर्ण त्याच्यामधली. तर इथं अशी डिझाईन काढून घेणार आहे मी, आणि एकदम स्मूथ बनलेला आहे ना ट्रफल. खूप छान लुक वाईज शायनी दिसतोय. सुपर शाईन आलेली आहे, सुपर शाईन. ज्यावेळेस आपण गनाश बनवतो ना त्याच्यामध्ये आपला चेहरा दिसतो, एवढं शाईन येतं त्याला. फक्त डार्क कंपाऊंड कोणता वापरायचा? मोर्डेचाच वापरायचा, कारण त्यालाच एकच नंबर शाईन येते. कारण पाठीमागे आम्ही एकदा दुसरा आणला होता, रेट थोडे वाढले होते, पण टेस्ट पण नाही आणि गनाश पण व्यवस्थित होत नाही. तर खाली इथं थोडे छोटे असे मोदक काढून घेत आहे. पायपिंग बॅगने असं जरी केलं ना, नॉर्मल केकवरती आपण करतो, ही पण डिझाईन छान वाटते, आणि कोणती तुम्हाला आवडेल ती करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला इथं हा केक झाला आहे कंप्लीट, आणि हा सेट करायला ठेवायचा आहे 3 ते 4 तास तरी. ठीक आहे. तर असेच व्हिडिओ येत राहतील आपल्या यूट्यूब पेजवरती. तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ठीक आहे. तर पूर्ण केकला आपण असं कवर करणार आहे, आणि याच्यावरती आपण डेकोरेट करायला गोल्डन डस्ट वापरू शकतो अजून एक्स्ट्रा करायचं असेल तर, नाहीतर मग आपण स्प्रिंकलर किंवा चोको चिप्स, ठीक आहे, ते पण करू शकतो. तर अशा प्रकारे हा केक इथं कंप्लीट झाला आहे. त्याचबरोबर हा ऑर्डर हाफ KGचा आहे, क्रीम चॉकलेटवाला आहे हा. तर हा इथं मी असा पॅक करून देते, आणि पॅक करताना पाहू शकता मी कसं पॅक करते. त्याच्यासोबत मी देते 2 कॅन्डल, 1 नाईफ आणि 1 हॅपी बर्थडेचा पेपर टॅग. आणि पॅक करताना व्यवस्थित लक्ष देऊन पॅक करायचा. आणि एवढं जर तुम्ही कस्टमरला दिलं, म्हणजे हॅपी बर्थडेचं पेपर टॅग सगळे देतात, पण कॅन्डल मोस्टली सगळे देत नाहीत. तर हे 2 छोट्या कॅन्डल असतात, तर त्यांना दुसरं म्हणजे ते आपल्याकडून केक घेतात, त्याच्यामुळे कॅन्डल घ्यायला ते दुसरीकडे जात नाहीत, कारण आपल्याकडे असतं सर्व. म्हणजे शॉपमध्ये जर ते केक घ्यायला गेले तर तिथं सर्व अवेलेबल असतं, स्पार्कल वगैरे खूप सारे डिझाईनच्या कॅन्डल असतात. पण आपण जर ह्या 2 कॅन्डल दिल्या तर ते कुठेही जात नाहीत. हा आहे नाईफ, वुडनचा आहे, प्लास्टिकचा पण भेटतो, आणि ह्या 2 कॅन्डल आहेत. ठीक आहे. हाफ KG केक असेल तर मी 2 देते, आणि 1 KG केक असेल तर 4 कॅन्डल देते. तर अशा प्रकारे मी इथं केक पॅक करून देते. प्रत्येक केकसोबत 2 कॅन्डल, पाव किलोचा केक असला तरी 2 कॅन्डल. आणि हा आहे हॅपी बर्थडेचा पेपर टॅग, तो पण मी वरती लावून देते, कारण कदाचित काय कस्टमरचा बर्थडे नसतो, ते असंच खाण्यासाठी केक घेतात, मग आपल्याला काय माहीत नसतं. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉच.